आणि आता बघणार आहोत राज्यभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा बघूयात. काय काय घडतंय राज्यभरात त्यातली सुरुवातीची बातमी आपण बघतोय. कार्तिकी यात्रेसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे, कारण कार्तिकी यात्रेच्या तोंडावरच पंढरपूर शहरात झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला आणि त्याच्यामुळे खळबळ उडाली आहे. 23 तारखेला कार्तिकी एकादशी आहे आणि यात्रेसाठी राज्य परराज्यातून 7 ते 8 लाख भाविक येतात असा अंदाज आहे. पंढरपूर शहरातील मठ, मंदिरं, धर्मशाळा या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा हिवताप विभागाकडून करण्यात आलंय. पंढरपूरच्या कार्तिक यात्रेनिमित्तानं पंढरपूर, मिरज, लातूर आणि मिरज कुर्डुवाडी या मार्गाने विशेष रेल्वे गाड्यांसह 35 फेऱ्यांचं नियोजन आता रेल्वे विभागाकडून करण्यात आल्याची माहिती कळते. लातूर, पंढरपूर आणि त्याचबरोबर पंढरपूर, मिरज या गाड्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. पुण्यात होणारा बागेश्वर बाबांचा सत्संग सुरू होण्याआधीच वादात सापडला. अजित पवार गटानं या कार्यक्रमाला विरोध केलाय, पण काहीही झालं तरी बागेश्वर शास्त्रींचा सत्संग पुण्यात होणारच असा पलटवार कार्यक्रमाचे आयोजक आणि भाजप नेते आमदार जगदीश मुळीक यांनी केलाय. बातमी आहे गोंदियातली. जिल्ह्यातल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी सध्या आकर्षण ठरतंय आणि या व्याघ्र प्रकल्पात वाघांसाठी रेस्ट झोन म्हणून हा भाग प्रचलित आहे. सध्या व्याघ्र प्रकल्पात T4 ही वाघीण आणि आपल्या 4 बछड्यांसह पर्यटकांना दर्शन देतेय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा 11वा स्मृतिदिन आहे आणि निमित्तानं मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या त्यांच्या स्मृतिस्थळावर उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. शिवसैनिक देखील आदरांजली अर्पण करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करून आहेत. कल्याणनगर महामार्गावर ओतूरजवळ एसटी पिकअप गाडी आणि बाईकचा अपघात झालाय. पिकअपला ओव्हरटेक करताना बाईकसवार बस खाली आल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातात दोघांचा मृत्यू झालाय. मंत्रिमंडळ बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्री कॅबिनेट बोलावलं असं कळतंय. सकाळी 9 वाजल्यापासून मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर ही प्री कॅबिनेट सुरू आहे. राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार प्री कॅबिनेटला उपस्थित आहेत आणि राष्ट्रवादीचे अनेक मंत्री अजूनही तिथे पोहोचले नसल्याची बातमी कळते आहे. जालन्यातली बातमी. अंबडमध्ये ओबीसी सभेसाठी मोठी गर्दी झाली आणि त्यासाठी येणाऱ्या बांधवांना गैरसोय होऊ नये यासाठी जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मराठा समाजाला 70 वर्षांपूर्वी आरक्षण दिलं असतं तर आज मराठा समाज प्रगत असता असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. ते सांगलीच्या विटामधल्या सभेत बोलत होते. आम्ही आरक्षणाला पात्र असताना देखील आम्हाला आरक्षण का मिळालं नाही याचं उत्तर द्या असं देखील जरांगेंनी म्हटलंय. बातमी. मुंबईतली ग्रँट रोडमधल्या धवलगिरी या इमारतीतल्या 11व्या आणि 12व्या मजल्याला आग लागल्याचं कळतंय. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिकमधली बातमी. शहरात एकाच वेळी 2 बिबटे शिरलेत. मध्यवर्ती भागात बिबटे आढळून आले आणि मानवी वस्तीत बिबट्या शिरल्यामुळे खळबळ उडाली आहे. सावतानगर परिसरात सकाळी जो बिबट्या आढळला होता त्याला जेरबंद करण्यात आलंय. गोविंदनगर भागातही आणखीन एक बिबट्या शिरल्याचं कळतं आहे. वन विभागानं सध्या ही शोध मोहीम हाती घेतली आहे. अमरावती जिल्ह्यात तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव जाणवतोय आणि त्यामुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी इथे फवारणी करताना दिसून येत आहेत. वाशिमची बातमी आहे. जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातल्या धनज मंडळ दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आलं आणि त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी धनज महसूल मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी धनज ते कारंजा बाईक रॅली काढली होती. उकडीचं पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे आणि पठारावरील शेतीसाठी उपलब्ध व्हावं यासाठी जुन्नर तालुक्यातल्या आणे पठारावरची आणे नळवणे, त्याचबरोबर शिंदेवाडी, पेमदार आणि आनंदवाडी इथल्या शेतकऱ्यांनी पठार विकास संस्थेच्या माध्यमातून आंदोलनाला सुरुवात केली आहे. शासकीय पातळीवरून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं आंदोलक शेतकरी आता आक्रमक झालेत. गेल्या 6 महिन्यात दुधाचे दर प्रति लिटर 5 ते 6 रुपयांनी घसरले. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आणि पशुखाद्याचे दरही 15 ते 20% वाढले. त्यामुळे तातडीनं त्यात लक्ष घालावं सरकारनं आणि दुधाला 35 रुपये आणि दर द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत. गोंदियातल्या 34 केंद्रांवर आजपासून धान खरेदी सुरू होती. 26,000 शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशननं यंदा एकूण 161 धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिल्याचं कळतंय. त्यापैकी 34 धान खरेदी केंद्रांवरून आजपासून धान खरेदी केली जाणार आहे. उर्वरित केंद्रांवर NEML या पोर्टलवरची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर धान खरेदी सुरू होऊ शकेल. बातमी आहे गोंदियातली. इथे गुलाबी थंडी जाणवते. 15 डिग्रीवर इकडचा पारा येऊन पोहोचला. आगामी दिवसात थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये हिवाळ्यातच विभागातील 144 गावं तहान दिली आहेत आणि 143 टँकर्सने इथे पाणी पुरवठा करावा लागतोय. 404 विहिरी प्रशासनानं आतापर्यंत ताब्यात घेतल्यात. 118 गावं आणि 26 वाड्या सध्या तहान दिल्या आहेत. ते मराठवाड्यात येणाऱ्या काळात पाणी टंचाईला सामोरं जावं लागू शकतं. खानदेशात गेल्या महिनाभरापासून नव्या हंगामातल्या पपईची आवक सुरू झाली आणि प्रति किलो 20 ते 21 रुपये असा दर मिळतोय. पपईचा आगार असलेल्या नंदुरबारमधल्या शहादा तालुक्यात आवक कमी आहे, त्यामुळे दर टिकून आहेत. पुढच्या पंधरवड्यात मे अखेरीस लागवड केलेल्या पपईची आवक सुरू होईल अशी माहिती मिळते. पुणे शहराच्या कसबा पेठ आणि गावठाणातील जुन्या वाड्यांचा पुनर्विकास करताना UDCPRचे नियम शिथिल करण्यात आलेत आणि त्यामुळे जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय. 1000 चौरस फुटाच्या आतल्या बांधकामांकरता 1 मीटर साईड मार्जिन सोडण्याची गरज त्यामुळे पडणार नाही. नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा अंबासनसह ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आणि अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन रस्ता दुरुस्त करत नसल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावरच्या खड्ड्यात वृक्षारोपण केलेलं आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा निषेध केलाय. धुळे ते उडाणे मार्गाची खड्ड्यांमुळे मोठी दुरवस्था झाली आणि रस्त्यानं ये जा करणाऱ्या गावकऱ्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय. अपघातात अनेक घटना घडतात अपघाताच्या आणि त्यामुळे तात्काळ दुरुस्ती करावी रस्त्याची अशी मागणी होतीये. अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी जायकवाडीला पाणी न देण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा ठराव राज्य शासनाकडे तात्काळ पाठवला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पाण्यावरून त्यामुळे संघर्ष पेटताना दिसतोय. पुणे शहरात थंडीचा कडाका वाढताना दिसतोय. उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झालेत आणि त्यामुळे 18 नोव्हेंबरपर्यंत शहराच्या किमान तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. भाऊबीजेच्या दिवशी एसटीचा पुणे विभाग मालामाल झालाय, कारण तब्बल 1,67,000 प्रवाशांनी एसटीने प्रवास केला आणि पुणे एसटी विभागाने एकूण 1.5 कोटींची कमाई केली. सोलापूर मनपावर प्रशासक असल्यामुळे विकासाची गती मंदावली आणि एका रिक्षाचालकानं सोलापूर मनपाच्या निवडणुका घ्याव्यात त्यासाठी आता रिक्षावर बॅनरबाजी केली आहे. तात्काळ मुलाखत त्याचबरोबर तात्काळ नोकरी या धर्तीवर राज्य सरकार खासगी कंपन्यांमध्ये तरुणांना आता नोकऱ्या देणारे आणि पहिला राज्यस्तरीय मेळावा 9 आणि 10 डिसेंबरला नागपुरात होतोय. प्रत्येक जिल्ह्यात त्यानंतर असे मेळावे घेतले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास विभागानं हा उपक्रम हाती घेतलाय आणि या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर आयोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुढची बातमी आपण बघतोय. धाराशिवमध्ये आणि तुळजापूरमध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, कारण दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली दिसते. तुळजापूर नगरी त्यामुळे गजबजून गेली आहे. मंगळवारपर्यंत अभिषेक पूजेचं ऑनलाईन बुकिंग देखील फुल झालंय. भाविकांच्या गर्दीमुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होतीये. दिवाळी सुट्ट्या सुरू आहे, त्यामुळे अनेकांनी गावाची वाट धरली आहे. राज्यासह उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेनं भरून जाताना दिसत आहेत. गर्दी रोखण्यासाठी 16 ते 24 नोव्हेंबर दरम्यान प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल या स्थानकांवर प्रवासी गर्दी करतात. मुंबईत सोमवारपासून 10% पाणी कपात केली जाणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय. ठाणे भिवंडीला होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही 10% कपात केली जाणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे. राज्य शासनानं पुढच्या वर्षातील एकूण म्हणजेच 2024 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पुढच्या वर्षात विविध धार्मिक आणि राष्ट्रीय सणांच्या 24 आणि अतिरिक्त अशा सुट्ट्या मिळून 25 सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शनिवार रविवारला जोडून 9 सुट्ट्या येत आहेत, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर मानली जाते. 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला धाराशिवमध्ये सुरुवात झाली. आखाडीचं पूजन यावेळेला करण्यात आलं. माती आणि मॅट अशा दोन्ही आखाड्यात कुस्ती खेळली जाणार आहे. रामदास तडस यांच्या इशाऱ्यानंतरही 950 पैलवान या स्पर्धेत कुस्ती खेळतात. 250 पंच यात सहभागी होणार आहेत. गेल्या 15 दिवसात राज्य परिवहन मंडळानं 328 कोटी 40 लाखांची कमाई केली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एसटी प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ नोंदली गेली आणि हंगामी दरवाढीनंतरही प्रवाशांनी एसटीला पसंती दिली आहे. भाऊबीजेच्या दिवशी एसटीला 31 कोटी 60 लाखांचं विक्रमी उत्पन्न मिळालं.
नवी मुंबईकरांची मेट्रोची प्रतीक्षा अखेर संपणार आहे, कारण आजपासून नवी मुंबईकरांच्या सेवेत ती दाखल होतीये. प्रलंबित आणि लोकार्पणामुळे ही मेट्रो वादात अडकलेली होती आणि त्यामुळे आता सुरू होत असल्यामुळे दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी याबद्दलचा आदेश काढला आणि मेट्रो सुरू करण्यास सांगितल्याची माहिती कळते. बातमी आहे भुसावळची आणि रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत भुसावळ रेल्वे स्थानकावर अनेक मोठे प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. याच पार्श्वभूमीवर भुसावळ विभागात 537 तिकीट निरीक्षकांनी 41,894 फुकट्या प्रवाशांकडून 3,73,00,000 रुपयांचा दंड अवघ्या 7 दिवसात वसूल केलाय. पुढची बातमी आहे नागपुरातली जिल्ह्यातून 24,000 मतदारांना वगळण्यात आलंय. 12 मतदारसंघातील 24,000 मतदारांमध्ये काही दुबार तर ते काही मृत आणि स्थलांतरित झालेल्यांची नावं वगळण्यात आली आहेत. त्यामुळे 57,000 नवीन मतदारांचीही भर पडली आहे. सिंधुदुर्गातली बातमी आमदार वैभव नाईक यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली अर्पण केली. बाळासाहेबांचा आपल्याला अल्प सहवास लाभला आणि पहिल्या निवडणुकीत आपला पराभव झाला, पण पराभवातून खचून न जाता बाहेर पडण्याचा इशारा आशीर्वादाचं बाळासाहेबांनी दिला, असं वैभव नाईक यांनी आठवण सांगताना म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते, ज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षण, दुष्काळ, रबी पीक पेरणी, पिकांवरचा रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय त्याबद्दलही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होती आहे. पुण्यात पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराजांचा कार्यक्रम होणार आहे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने या कार्यक्रमाला विरोध केलेला आहे. सुदर्शन जगदाळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया फेसबुक पेजवरती जगद्गुरू संत तुकारामांच्या भूमीत असल्या भोंदूबाबांना थारा नाही अशा आशयाची पोस्ट करत धीरेंद्र शास्त्री यांचा फ्लेक्स आता पोस्ट केलेला दिसतोय. जळगावमधली बातमी रावेर लोकसभेच्या जागेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून दावा करण्यात आला. या पक्षाचे नेते सुरेश पाटील यांनी रावेर लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी दर्शवल्याचं कळतंय. एकनाथ खडसे, गिरीश महाजन या दिग्गज नेत्यांचं आव्हान पेलण्याची आमची तयारी आहे, असं सुरेश पाटील यांनी म्हटलंय. ज्या नेत्यानं आयुष्यभर सेवा केली त्या नेत्याला गावबंदी केली जाते, हे विष पिळण्याचं काम आहे आणि कुठेतरी थांबलं पाहिजे, असं वक्तव्य समीर भुजबळ यांनी केलंय. ओबीसी मराठा समाज आला तर गोरगरीब जनतेला न्याय मिळणार नाही, असं देखील समीर भुजबळ यांनी म्हटलंय. सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित होते. राज्याच्या राजकारणात 1973-74 साली धूमकेतूसारखा राजकारणात उतरलो आणि त्याच वर्षी आमदार झालो आणि त्यानंतर लगेच मंत्रीही झालो, अशा आठवणी यावेळी सुशीलकुमार शिंदेंनी सांगितल्या. वाशीमधील 20 ते 26 नोव्हेंबर दरम्यान चातुर्मास यज्ञाचं आयोजन करण्यात आले आणि यासाठी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड देखील उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. पुढची बातमी आहे अमरावतीतली. तिथल्या बडनेरामध्ये संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा आणि रिंगण सोहळ्यामध्ये आमदार रवी राणा हजर होते. पालखी खांद्यावर घेत आणि अनवाणी पायी चालत त्यांनी पालखीचं दर्शन घेतलं. बातमी आहे धुळ्यातली, कारण जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासणीचं काम सुरू आहे. 76,000 कुणबी नोंदी आढळल्यात. सातबारा आणि जन्ममृत्यू दाखला या कागदपत्रांवरून जिल्हा प्रशासनाकडून कुणबी नोंदी देखील इथे शोधल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी नगर परिषदेकडून कुणबी दाखल्यांच्या नोंदीची शोधमोहीम हाती घेण्यात आली आणि यात तपासणी केल्यानंतर 1,998 इतक्या जन्ममृत्यूच्या कुणबी नोंदी आढळून आल्यात. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी 70,000 कागदपत्रांची तपासणी त्यांना करावी लागली. आरक्षणाच्या मागणीवर धनगर समाज आक्रमक झालाय. सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी 50 दिवसांची मुदत आज संपली आणि त्यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तसं म्हटलंय. त्याचबरोबर सरकार आरक्षणाबद्दल गंभीर असेल तर त्यांनी हा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा, असंही ते म्हणाले. विदर्भातल्या मराठ्यांनी शेती व्यवसायामुळे आरक्षण दिलं, मग महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना त्यांना का नाही, असा सवाल जरांगेंनी साताऱ्यातल्या मायणी इथल्या जाहीर सभेत बोलताना केलाय. मराठा मागास सिद्ध झाला होता आणि मग मराठ्यांना आरक्षण नाही देण्यात आलं नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. ओबीसींचं आरक्षण 30% कसं काय झालं याचं उत्तर कोणाकडेही नाही, असंही ते म्हणाले. पुढची बातमी आहे अकोल्यामध्ये जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अकोल्यातल्या चरणगाव इथे साखळी उपोषण सुरू आहे आणि जरांगे पाटील अकोला दौऱ्यावर येणार आहेत आणि नियोजनासाठी ते सभा घेतल्या जात आहेत. ही सभा यशस्वी करण्यासाठी मराठा बांधवांकडून तयारी सुरू आहे. पुढची बातमी आहे येवल्याची. काही भागात काही अनेक वर्षांपासून रस्ते, पाणी, गटारीसह अनेक समस्यांनी नागरिक त्रासलेले आहेत आणि समस्या
कडे अजूनही ते सुटत नाहीत, त्यामुळे बुंदेलपुरा भागातील महिलांनी थेट इथे खड्डेमय असलेल्या रस्त्यावर 100 फुटांची निषेध रांगोळी काढली आणि तिच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ, नगरसेवक आणि पालिका प्रशासनाचे या समस्येकडे लक्ष वेधण्याचं काम केलंय. अकोल्यातल्या तहसील कार्यालयाच्या संजय गांधी विभागात नायब तहसीलदार यांच्या स्वाक्षरीनं पात्र केलेल्या लाभार्थ्यांना विशेष सहाय्य उपक्रमाअंतर्गत लाभ मंजुरीचे आदेश देण्यात आले आणि काहींना योजनेतून वगळण्यात आलं. त्यामुळे संबंधितांची चौकशी करून कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे. समाजसेवक विशाल पाखरे यांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं या संदर्भातलं आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यामुळे आमरण उपोषण केलं जात आहे. पुढची बातमी आहे नांदेडची. जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या साखर कारखान्यासमोर शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे. प्रतिटन एकर रकमी 2700 रुपये जाहीर करावेत अशी ऊस उत्पादक शेतकरी मागणी करतायत. पण कारखानदारांकडून FRPची ठराविक रक्कम दिली जात नाही असा आरोप होत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठिय्या आंदोलन सुरू केलंय. पुढच्या बातम्या आहेत यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातल्या पिंपरी सावित्री इथे वीज वितरणाच्या अभियंत्याला काठीनं बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. आता शेतकरी प्रकाश देहारकर विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूरमध्ये गेल्या 5 दिवसांपासून सायबर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. 143 तक्रारींची नोंद झाली. सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईनच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे पोलिसांनी ऑनलाईन फ्रॉड होणारी तब्बल 4 कोटींची बँक खाती आता गोठवली आहेत.